मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय कनेक्ट अकोला. मित्रो, गेल्या 3-4 दिवसापूर्वी कृषीनगरात कोचिंग क्लासच्या एरियामध्ये जी घटना घडली, जळगाव जामोदचा एक विद्यार्थी विशाल धोटे हा शिकवणी वर्ग लावण्यासाठी अकोल्यात येतो. त्या परिसरामध्ये भाड्याने खोली करून राहतो आणि कृषीनगरातल्या एका दुकानावर सहज काहीतरी खाण्याची जिन्नस मागण्यासाठी जातो. तिथे बसलेले जे काही मद्यपी दारुडे काही तरुण असतात त्यांच्याशी त्यांचा वाद होतो आणि सरळ त्या मद्यपी तरुणांकडून, दारुड्या तरुणांकडून चाकू भोसकून या विशालची हत्या होते. तो ऑन स्पॉट जागी कोसळतो, मदतीची याचना करतो, पण कोणीही त्याच्या मदतीला येत नाही. अतिरक्तस्रावामुळे त्याचा शेवटी मृत्यू होतो. ही घटना जी आहे, ही घटना अकोला शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताच्या रक्षण करण्याच्यासाठीचा जो मुद्दा आहे, त्याच्यासाठी हे अतिशय संवेदनशील अशी घटना आहे. अकोला शहरात अजूनही असे अनेक एरियाज आहेत की ज्या एरियामध्ये सामान्य घरचा गरीब लाजरा-बुजरा विद्यार्थी जाऊ शकत नाही. त्याला हटकलं जातं, रोखलं जातं, पैशाची मागणी केली जाते किंवा त्याच्यासोबत विशिष्ट पद्धतीने टोमणे मारून दादागिरी केली जाते आणि अनेकदा त्यांना मारहाणसुद्धा होते. सामान्य घरातली ही जी होतकरू विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी ह्या लहान सहान घटना घरी सांगत नाहीत. जेव्हा असं विशालसारख्या एखाद्या मुलाच्या जीवावर बेततं तेव्हा ही गोष्ट समोर येते की अशा पद्धतीच्या घटनासुद्धा अकोला शहरात घडत आहेत. आता विशालसारख्या एका मध्यमवर्गीय घरच्या विद्यार्थ्यानं असा कोणता गुन्हा केला की ज्याला एका क्षुल्लकशा आणि छोट्याशा कारणावरून त्या दारुड्या तिथल्या काही तरुणांनी चाकू भोसकला आणि त्याची हत्या केली. आता बरोबर प्रत्यक्ष हत्या करण्याचा इरादा या प्रकरणात दिसत नसला तरी ह्या घटना ज्या काही अकोला शहरात घडत आहेत आणि प्रामुख्याने ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने समाजमन हेलवून निघालं. विशाल धोटे हा जळगाव जामोदचा त्या कुटुंबात एकुलता एक मुलगा. अशा परिस्थितीमध्ये त्या आईबापावर कोणता प्रसंग गुदरला असेल याची कल्पना येते. एकूणच या घटनेवरून अकोला शहरात गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनतेचं वाढतं प्रमाण, अंमली पदार्थ, अवैध पदार्थ यांचं वाढतं प्रमाण याचं हे द्योतक आहे. नवे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग हे आले आहेत. बच्चन सिंगांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की या ट्यूशन एरियात आहे, जिथे जिथे ट्यूशनचे एरिया आहेत, जिथे हे सगळे विद्यार्थी येतात जातात, मुलं जातात, मुली येतात, अनेकदा 8-8 तास अभ्यास करून घरी परततात. अशावेळी त्या मुलींना टॉन्टिंग होणं, चांगल्या लाजऱ्या बुजऱ्या मुलांना वेगळ्या पद्धतीने टॉन्टिंग होणं, त्यांच्याकडून पैशाची मागणी होणं, त्यांच्यासोबत दादागिरी करणं, असे प्रसंग सतत वाढत आहेत. विद्यार्थी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. ह्या संघटना सातत्याने अकोल्याच्या पोलीस यंत्रणेला या पद्धतीची माहिती देत आहेत, परंतु अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. बच्चन सिंग यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी खरं म्हणजे या संबंध जो कोचिंगचा एरिया जो आहे, या कोचिंगच्या एरिया जिथून स्लम एरियातून किंवा कृषीनगरसारख्या भागातून जातो त्या भागामध्ये CCTV कॅमेरेज लावले पाहिजेत. नेमक्या काय त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा घटना होऊ नयेत याची काळजी पोलिसांनी आणि एकूणच जिल्हा प्रशासनानं घेतली पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. एका निरपराध पोराला जर अशा पद्धतीने यमसदनी पाठवलं जात असेल तर अकोल्याच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीवर सुद्धा हा मोठा परिणाम होऊ शकतो की अकोल्यात सुरक्षा नाही आहे. अकोल्याचं तसंच नाव काढलं तर इथे प्रशासनात कोणी अधिकारी येत नाही, महानगरपालिकेला कोणी आयुक्त येत नाही, जिल्हा परिषदेला कोणी CO यायला तयार नाही. वेगवेगळे क्लास 1 ऑफिसर जे आहेत ते अकोल्याचं नाव काढलं तर आधीच त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. हे काटा उभं राहण्यासाठी जे प्रसंग त्या शहरात अनावश्यक असतात, पण ते अकोला शहरात आवश्यक झालेले आहेत. हे प्रसंग जे घडतात म्हणून अकोल्याचं नाव घेतलं की कोणी इथे यायला तयार नसतो. इथल्या या निमित्ताने, या विशाल धोटेच्या हत्या प्रकरणाच्या निमित्ताने अकोला शहरातल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा ही गोष्ट अतिशय गंभीरपणे घ्यायला पाहिजे. नाही म्हणायला या शहराचे आमदार रणधीर सावरकर यांनी हे प्रकरण सिरियस घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या याच्यात त्या परिसरात CCTV वगैरे लावण्याचं सुद्धा सुतोवाच केलं. परंतु एवढ्यानं भागणार नाही.
अकोला शहरात येणारा विद्यार्थी असो, उद्योजक असो, स्त्रिया असो, नोकरदार असो, यांच्या जीविताची हमी आणि एक शहर ते असं आहे की जिथे सामान्य माणसाच्या जीविताचं रक्षण केलं जातं. रात्री 12-1 वाजता जरी आपण बाहेर पडलो तरी आपल्या जीवाला धोका नाही, आपल्या इज्जतीला धोका नाही. अशा पद्धतीची शाश्वती देणारं जर शहरातून असा आवाज गेला तर मला वाटते अकोल्याच्या क्षेत्रात, विविध क्षेत्रात विकासाला काहीतरी चालना मिळेल. अनेकदा इथे काही उद्योग यासाठी येत नाहीत की इथे तात्काळ कुठले तरी भानगडी होतात म्हणून ते उद्योग येत नाहीत. जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी येत नाहीत. त्याचं कारण असुरक्षितता हेच आहे. असुरक्षित होणं हे खरं म्हणजे त्या शहराच्या कनेक्टिंगसाठी, त्या शहराच्या विकासासाठी, त्या शहराच्या प्रगतीसाठी सुद्धा घातक असतं. ते अडथळे ते ठरतात. म्हणून प्रशासनाने सुद्धा याची योग्य ती दखल घेतली पाहिजे. शहराच्या शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 तारखेला या विशाल धोटेच्या हत्या प्रकरणावर एका मोर्चाचं आयोजन केलं आहे. हे उत्तम पद्धतीने चांगला मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. खरं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना अतिशय संवेदनशील होऊन, गंभीरपणे होऊन प्रशासनात हडकंप माचेल अशा पद्धतीची कृती करायला पाहिजे होती. परंतु ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे वगळता कोणाच्याही दिसत नाहीत. बाकीच्या सगळ्या विद्यार्थी संघटना आपापल्या पद्धतीने जाऊन SP ला, कलेक्टरनं निवेदन देणे, त्याचं फोटो काढून ते वर्तमानपत्रात निवेदन छापणे याच्या पुरत्याच जणू काही मर्यादित झाल्या आहेत का अशी शंका यायला लागली आहे. विद्यार्थी जर एका विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी गंभीरतेनं घेणार नाहीत, ते प्रचंड आक्रमक होणार नाहीत, तर इतरांकडून त्याची अपेक्षा नसते. शिवसेनेनं हे चांगलं पाऊल उचललेलं आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे असतील, त्यांचे मार्गदर्शक आमदार नितीन देशमुख असतील, त्यांचे इतर जिल्हा प्रमुख गोपाल दातकर असतील, इतर सहकारी असतील, या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचं शहरात येणारा कोणताही मुलगा असो, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला स्वच्छंदीपणे स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे सगळं करता आलं पाहिजे. त्याच्या जीविताचं रक्षण प्रशासनानं केलं पाहिजे. याच्यासाठी जे जे घटक आवश्यक आहेत ते घटक करणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं जरब बसवा की हे जे दारुडे, मद्यपी असतील, काही अवैध धंद्यावाले लोक असतील, या लोकांवर तुमचा वचक राहिला पाहिजे. निरपराध आणि सामान्य माणसावर हात उगारण्यापूर्वी 4 वेळा अशा सगळ्या घटकांनी, समाजकंटकांनी विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची व्यवस्था या शहरात होईल अशी अपेक्षा करूया. झालेल्या घटनेचा अतिशय तीव्र निषेध करून आपण या ठिकाणी थांबूया. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईकसुद्धा करा. नमस्कार.